नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. आपण आज बनवणार आहोत कोथिंबीरीचे थालीपीठ आणि ते कसे बनवायचे हे बघूया. तर कोथिंबीरीचे थालीपीठ हे खायला तर रुचकर असतेच, पौष्टिकही असते. आता पौष्टिक मी याच्यासाठी म्हणत आहे कारण की या थालीपीठमध्ये आपण चण्याचं पीठ घेतलं आहे, कणिक घेतली आहे गव्हाची. त्या गव्हाच्या कणकेमुळे आपल्याला फायबर मिळते. चण्याच्या म्हणजे बेसनमुळे आपल्याला प्रोटीन मिळते. शिवाय त्याच्यामध्ये आपण तीळ टाकलेली आहे, त्याच्यामुळे कॅल्शियम मिळते. कोथिंबीर तर आपल्या डोळ्यासाठी वगैरे आरोग्यासाठी खूप चांगली असते. अद्रक लसूण ही आपल्या आरोग्यासाठी हेल्दी असते. तर मी हे कसे बनवले हे बघू आपण. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्याकडे तर हे थालीपीठ नेहमीच बनत असते आणि शिवाय लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही देऊ शकता. हे झटपट होणारी, आपण आपल्या मुलांची शाळा लहान सकाळीच असते, तर हे झटपट होणारी रेसिपी आहे. पटकन तुम्ही बनवून डब्यामध्ये लहान मुलांना देऊ शकता. तर चला ही कशी करायची हे बघूया. चला. कोथिंबीरचे थालीपीठ करण्यासाठी इथे आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. कोथिंबीर स्वच्छ धुतली आहे. कांदा, अद्रक लसूण मिरची, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट करून घेतली आहे. इथे आता आपल्याला थालीपीठासाठी 1 वाटी कणिक आणि 1 वाटी बेसन असं सम प्रमाणात घ्यायचं आहे. इथे मी आता एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये आपण कणिक टाकून द्यायची आहे आणि बेसन टाकून द्यायचं आहे. आणि याच्यात सगळे कांदा वगैरे, कांदा, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट टाकून दिली आहे. आता यामध्ये आपण तीळ आणि ओवा टाकून द्यायचा आहे. तीळ जास्त प्रमाणात घ्यायची आहे. आता यामध्ये आपण काही सुके मसाले टाकायचे आहे. तर याच्यात मी हळद टाकत आहे. तिखट आपण मिरची टाकली होती त्या अंदाजे तुम्ही तिखट टाका याच्यामध्ये. आणि चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे. आता याच्यात पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचं बॅटर करून घ्यायचं आहे. मी पाणी टाकून बॅटर करून घेते पहिले आणि घट्टच करायचं आहे. भज्यापेक्षा थोडंसं ना पातळ ना जास्त घट्ट, असं मिडियम करून घ्यायचं आपल्याला बॅटर. मी बॅटर पहिलं तयार करून बघू शकता. आपलं बॅटर हे जास्त घट्ट नाही आहे, जास्त पातळही नाही आहे. भज्यापेक्षा थोडंसं घट्ट आहे. असंच करायचं आहे. आता याचे आपण थालीपीठ करून घेऊया. इथे आपण तवा गरम करत ठेवलेला आहे. इथे थालीपीठ करण्याच्या अगोदर आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन घ्यायचं आहे. आपले हात असे ओले करून घ्यायचे आहे, म्हणजे ते बॅटर आपल्या हाताला चिकटणार नाही आणि नंतर मग थालीपीठ करायला घ्यायचे आहे. इथे आपला तवा गरम झालेला आहे. याला आपण तेल लावून घ्यायचं आहे पहिले. नंतर मी ज्याप्रमाणे सांगितलं की हात ओला करायचा त्याप्रमाणे आपण हात ओला करून घेतलेला आहे असा. आणि आता आपण आपलं बॅटर याच्यामध्ये टाकायचं आहे. एक प्रकारचं हे बॅटर घट्ट असले तर चालेल, पण पातळ करायचं नाही.
असं असं फैलवून घ्यायचं हाताने. असं छान गोल तुम्हाला जितक्या आकाराचं पाहिजे तेवढ्या आकाराचं असं करून करून हे वरचं जेवढे येते, जेवढं तुम्हाला पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं. हात असं ओलं करत जायचं आणि वरचं जितके निघेल याचं वरचं सारण तेवढं काढून घ्यायचं असं. मग म्हणजे जेवढं तुम्हाला पातळ होईल तेवढं करून घ्यायचं. हे अशा प्रकारे छान आपलं मस्त गोल धपाटा टाकून द्यायचा आहे. आता याला शिजण्यासाठी आपण याच्यावर एक झाकण झाकून द्यायचं आहे. आपण झाकण झाकून ठेवले आहे आणि याला 10 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे. मी कमी जाळ केलेला आहे. इथे आता थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपलं शिजलं की नाही ते. हो, एक साईड शिजलेली आहे खायची. आता याच्यावर आपण तेल घालून घ्यायचं आहे वरती, असं छान वरती धपाट्याच्या. आणि साईडला पण असं तेल घालून घ्यायचं आहे. आणि हे पौष्टिकही असते खायला, कारण की याच्यामध्ये तीळ टाकली आहे आपण, कोथिंबीरची आहे, तर ते पौष्टिक असतेच. आणि तीळ असल्यामुळे हे कॅल्शियम युक्त पण आहे आणि खायलाही रुचकर वाटतात. तर अशा प्रमाणे आपण वरती तेल लावून घेतलेलं आहे. आता याला बघू आपण खायची साईड. बघा किती छान खरपूस भाजल्या गेलेल्या आहे खायच्या भागाने. आता याला पुन्हा खायचं साईड भाजून घ्यायचं आहे. इथे आता मीडियम जाळ ठेवायचा आहे. इथे थोडंसं वरती तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले धपाटे छान खरपूस भाजले जाईल. याला असंच आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे. मी आलटून पालटून भाजून घेते. इथे आपली ही खायची बाजू पण छान शेकल्या गेली आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे, छान खरपूस भाजलेला आहे. असे मी सगळे धपाटे करून घेते. आता अशा तऱ्हेने तयार झालेले आहे आपले कोथिंबीरीचे थालीपीठ. मी याला सर्व केलेलं आहे दह्यासोबत. तुम्ही इथे टोमॅटो सॉस, चिंचेची चटणी, लोणचं कशासोबतही सर्व करू शकता. खायला खूप रुचकर आणि खमंग वाटते, पौष्टिकही असते. तुम्ही बनवून बघा सकाळच्या नाश्त्याला.